हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। जालन्यात गॅस दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे। शहरातील नूतन वसाहत इथं कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बीजेपी गवर्नमेंट आए जब से गैस में बढ़ता जा रहा है। खाली 20 रुपये अगर जब गैस में बढ़ जाते तो स्मृति ईरानी रोड पे गैस लेके उतर जाती थी। अब इतनी तादाद में गैस की तादाद बढ़ रही है तो इस पर कोई कांग्रेस को कमज़ोर किया जा रहा है, कांग्रेस के नेताओं को खरीदा जा रहा, तो वो छोड़कर अगर गैस पे इस पर तवज्जो दिए, उसको आगे बढ़ाए, पब्लिक की सुविधा रखे तो वो उसमें अच्छा रहेगा। खाली कांग्रेस के नेता को खरीद के कुछ भी नहीं होने वाला है। कांग्रेस कमज़ोर होने वाली नहीं है और हम जनता के लिए कभी भी तैयार है लड़ने के लिए। गैस में भी बढ़ा हो रहा है, नौकरियां नहीं मिल रही है, बेकारी बढ़ती जा रही है। अभी होटलें बंद हो गई, लोग खाने के लिए होटलों में जा रहे हैं, खाना मिल रहा नहीं है और बहुत से बेरोजगार और बढ़ गए हैं होटलें बंद होने की वजह से। ये बीजेपी गवर्नमेंट खाली कांग्रेस के नेताओं को खरीदने का ही काम कर रही है, दूसरा काम उनसे हो रहा नहीं। और कांग्रेस को खरीदने से जनता कमजोर होने वाली नहीं है। जनता आज भी कांग्रेस के पीछे है और हमेशा कांग्रेस के पीछे ही रहेगी। महागाईमुळे आधी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असताना घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। युद्धाचं कारण देत भाजप सरकारनं गॅसच्या किमती वाढवल्या असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आज जालना जिल्हा काँग्रेसतर्फे जे गॅसची दरवाढ झालेली आहे त्यासाठी आम्ही निदर्शने केलेली आहे आणि जालना जिल्ह्यात खूप फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहे आणि खूप लोकांचे व्यावसायिक म्हणजे हॉटली हे बंद झालेले आहे आणि एजन्सीवाले हे जे ब्लॅकमेलचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन पेटवलो। याच्यामुळे साठी हे दरवाढ हटकून म्हणजे मोदी सरकार हे नाही चक्कीपणामध्ये राहिलेली आहे आणि जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि जनतेचा दरवाढ पहिलेच भक्का वाढलेला लोकांच्या घरात आहे, एकदम महागाईचं हे झालेलं आहे। पण आजच्या कंडिशन मध्ये ही गॅसची दरवाढ झाली तर लोकांना अजून म्हणजे भर पडणार आहे, खिशाला झळ लागणार आहे। त्याच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदी सरकार और भाजपा सरकारचा जालना जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध करत आहोत। यावेळी गॅस दरवाढ मागे घ्या, महागाईनं जनता त्रस्त अशा घोषणांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलकांनी निषेध केला। गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा तसेच शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।